हिंदूंनो, मराठ्यांनो, अजून हे किती दिवस? हा भगवा ध्वज म्हणजे आपला विजयाचं प्रतीक आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलं तर परत जुन्या लुकवरती येतं. केस वगैरे कापले तर जुन्या लुकवरती आले. फक्त सेट नाही गेली मी, कारण की शॅम्पू केला होता, बाकी काही नाही. म्हणून मग आता जिम खाली आलं डायरेक्ट ना. आता जातो जिमला, जिम वगैरे करतो. जरा बरी झाली, वर नव्हतं गेलो, पण गोळ्या वगैरे खाल्ल्या मग जरा बरं वाटते. उद्या कॉलेजला जाईल, मोबाईलमध्ये मी घेतलं ते. मग आता पहिले जातो, रिपोर्ट वगैरे करतो, सगळं चॅलेंज वगैरे कंप्लीट करू. बघू काय होते, मग कंटिन्यू. स्वागतम स्वागतम सुस्वागतम, कोणीच नाही आहे. तर मित्रांनो, मी आत्ता मस्तपैकी घरी आलेलो आहे. तर उद्या तर कॉलेज आहे मला. तर तुम्हाला आहे ना, सगळ्यात पहिली मी एक व्हिडिओ दाखवतो. ती व्हिडिओ तुम्ही नीट बघा. बघितली? तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आमचं गाव आहे, जिथं मुक्ताई मंदिर आहे, तिथं जो ध्वज लावलेला, तो आपला भगवा ध्वज फाटला आहे. पार त्याचे चिथड्या उडालेल्या आहेत. हिंदूंनो, मराठ्यांनो, अजून हे किती दिवस? हा भगवा ध्वज म्हणजे आपला विजयाचं प्रतीक आहे. आणि हा जो ध्वज फाटलेला आहे म्हणजे आपण हरलेलो आहे. थोडक्यात इन शॉर्टचा अर्थ असा होतो, आपला सर्वनाश झालाय. थोडक्यात आपला भगवा ध्वज फाटणं म्हणजे हे चुकीचं आहे. आता तो तिथे ध्वज कोणी लावला होता मला माहीत नाही. आपल्या मुक्ताई मंदिरचे जे ट्रस्टी आहेत किंवा काय पुजारी बिजारी कोण असतील किंवा ट्रस्ट असेल, त्यांनी लावलेला का ग्रामपंचायतचा. आता हे ते ध्वज काढणं किंवा तिथं लक्ष देण्याचं काम ग्रामपंचायतीचं आहे का याचं आहे, ट्रस्टचं आहे, मुक्ताई मंदिराच्या. आता ते मला तर काही माहीत नाही. मी बोललोय वंदनला. आता ते मीटिंग वगैरे त्यांच्या होतात, म्हणजे त्याचं आहे बरंचसं, म्हणजे ते मग तो बोलेल तिथं, किंवा मी माझ्या साईडनी पण माझे 100% प्रयत्न करल. कारण की हे खूप चुकीचं आहे. आपला ध्वज फाटलेला आणि आपण असं नाही बघू शकत. मी माझं काल लक्ष गेलं तिथं, पट्टा हेडशॉट. माझं काल लक्ष गेलं, मी मम्मीला आणायला गेलं तर तेव्हा म्हटलं मी आता हे उद्याच्या व्लॉगमध्ये 100% सांगणार म्हटलं. आणि असं नका समजू की मी कोणाला जर वाटत असेल की मी कॉन्टेंटसाठी किंवा व्ह्यूजसाठी असं करतं. जर माझे तुम्ही जुनी ऑडियन्स असाल ना, तर मी आधीपासून ब्लॉगमध्ये सांगतोय की मला काय काय करायचं धर्मासाठी आणि लोकांसाठी, गोरगरिबांसाठी. त्यामुळं मी हे व्ह्यूजसाठी काही करत नाही. हे एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आपलं टार्गेटच हे की खूप पुढं न्यायचं आहे, धर्माला ह्या गोष्टी सुधारायच्या ते. पण एवढं पण आपल्या डोक्यात आहे, सर्व धर्म समभाव महाराजांची शिकवण आहे. त्या धर्माचे लोक कशी पण वागू, पण आपण भाई जोपर्यंत ते आपल्या वाकड्यात जात नाही तोपर्यंत आपण शांत राहायचं. कारण की सर्व धर्म समभाव आपल्या महाराजांची शिकवण आहे. आणि कसं होतं माहिती का,
90% 80% वाईट लोकांमुळे ना राहिलेले 10-20% लोक वाईट होतात. असे ते आपण ओळखायला शिकलो पाहिजे की चांगले लोक कोणती आहेत आणि चांगले नाही. असे फक्त एवढंच म्हणायचं आहे, जर चुकून हा व्हिडिओ ग्रामपंचायतीपर्यंत किंवा ट्रस्टपर्यंत गेला तर ते ह्या गोष्टीवरती लक्ष द्या. तो ध्वज बदला किंवा तो ध्वज तिथे लावूच नका, पण तो ध्वज पहिला काढा तिथं, कारण की त्याच्या पार चिथडे उडाले ते आणि तो आपला विजयाचं प्रतीक आहे आणि आपलं विजयाचं प्रतीक असं नष्ट झालेलं आपण नाही बघू शकत. त्यामुळे ह्या गोष्टीवरती लक्ष द्या. मग आजच्यासाठी एवढंच. मी आजचा व्लॉग व्हिडिओ इथंच एंड करतो. तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.